मेकअप ऑर्डर घेताना सायडरला हलक्यात घेऊ नका. जेवढा छान मेकअप तुम्हाला सायडरचा करता येईल तेवढा छान मेकअप करा. आपल्या क्लासला सुरू होऊन आता 2 आठवडे पूर्ण झालेत आणि ह्या 2 आठवड्यांमध्ये मुलींना खूप सारं बेसिक नॉलेज मिळालंय. कलर व्हील, ब्रश नॉलेज, प्रोडक्ट नॉलेज मध्ये कुठल्या स्किन टोनवर, कुठल्या स्किन टाईपवर काय प्रोडक्ट वापरायचे, कसे प्रोडक्ट वापरायचे हे मुलींना मी समजून सांगितलंय. त्यानंतर मागच्या आठवड्यात आपण आय मेकअप हा विषय घेतला होता आणि त्यामध्ये आय शेप्स आणि आय शेप नुसार कुठल्या टाईपचे आय मेकअप करायचे हे मुलींना समजून सांगितलं आणि मुलींनीही त्या आठवड्यात खूप सारी प्रॅक्टिस केली आणि या आठवड्यात ना आपण मेकअप बेसला स्टार्ट केला आहे. आता मेकअप बेस मध्ये ना डायरेक्ट ब्रायडल मेकअप मी कधीच शिकवत नाही, कारण ब्रायडल मेकअपच्या आधी एक महत्वाचा विषय असतो तो सायडर मेकअप किंवा सिंपल मेकअप. आता खूप सारे क्लायंट असतात की त्यांना फक्त 2 ते 3 तासासाठी मेकअप हवा असतो आणि त्या गोष्टीसाठी त्यांना 10-15 हजार पे करायला परवडत नाही. मग अशा केसमध्ये ते क्लायंट जाऊ द्यायचंय का? अजिबात नाही. तुम्ही जो सायडर मेकअप करणार आहात ती व्यक्ती मंडपातील प्रत्येक व्यक्तीला फेस टू फेस जाऊन भेटते. तुम्ही काय काम केलं हे प्रत्येक व्यक्तीला समोरासमोर दिसतं. त्याच्यामुळे मेकअप ऑर्डर घेताना सायडरला हलक्यात घेऊ नका. जेवढा छान मेकअप तुम्हाला सायडरचा करता येईल तेवढा छान मेकअप करा. आणि एकदा जर क्लायंटला तुमचं काम आवडलं तेव्हा क्लायंट तुम्हाला म्हणेल ते चार्ज पे करायला तयार असतात. म्हणूनच मुलींना आज मी कमी बजेट आणि कमी प्रोडक्ट मध्ये होणारा सुंदर असा सायडर मेकअप शिकवला आणि आता सध्या मुली त्याची प्रॅक्टिसही करतायत. चला तर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊन. बाय.